नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण आनी पायाभरणी केली. तशेंच हरियाणांतल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आनी सोनीपत मजगतीं धांवपी भारताच्या पयल्या हायड्रोजन संचलीत रेल्वे गाडयेक 5वो वांटो दाखयलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालांतल्या भारत बांगलादेश शिमे लागसार जुमागाच हांगा बीएसएफच्या 18व्या बटालियनाच्या बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची बुन्याद घालतले. बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या चेन युफेई आड खेळटली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण केले आनी पायाभरणी केली. ह्या प्रकल्पांचो उद्देश संपर्क वेवस्था बळकट करप, प्रवाशांची सोय सुधारप आनी ह्या क्षेत्रांतल्या आर्थीक विकासाक गती दिवप आसा. अमृत भारत स्टेशन येवजणे अंतर्गत मोदींनी जालंधर कॅन्ट सयत 75 पुनर्विकसीत रेल्वे स्थानकांचे उक्तावण केले. तांणी 20 राज्यांमदल्या पुनर्विकसीत रेल्वे स्थानकांचे आभासी पद्दतीन उक्तावण केले. ह्या वेळार केंद्रीय रेल्वे आनी म्हायती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तशेंच हेर मानेस्त उपस्थित आशिल्ले. ताचे आदीं तांणी चंदीगडात भलायकी सेवा, शिक्षण आनी रस्तो मुळावी सुविधा ह्या सारक्या म्हत्वाच्या क्षेत्रां मदीं सुमार 4,700 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास कामांचो शुभारंभ केलो. मजगतीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरियाणांतल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आनी सोनीपत मजगतीं धांवपी भारताच्या पयल्या हायड्रोजन संचलीत रेल्वे गाडयेक 5वो वांटो दाखयलो. आज भारतीय रेल ने भी 21वीं सदी की इस टेक्नोलॉजी में एक बड़ा स्टेप लिया है. आज जिंद से सोनीपत के बीच हाइड्रोजन ट्रेन चली है. अभी ये सफर 90 किलोमीटर का है. हम इस पर रिसर्च करते रहेंगे, लागत कम कैसे हो इसका तरीका ढूंढते रहेंगे, एफिशिएंसी कैसे बढ़े इस पर काम करते रहेंगे और बड़ी जांच पड़ताल करते करते एक के बाद एक कदम उठाते जाएंगे. तांणी ह्या वेळार सुमार 14,700 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास कामांचे उक्तावण केले. हातूंत दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेसवे सारक्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आस्पावता, जाका लागून दिल्ली आनी कटरा मदलो प्रवासाचो वेळ उणो जावन तो सुमार 6 वरां जातलो. उपस्थितांकडे उलयतना मोदींनी म्हळें की फाटल्या 12 वर्सांत भारतीय रेल्वे मदीं बरेच बदल जाल्यात. तांणी हायड्रोजन रेल्वे गाडयेचें वर्णन एक इतिहासीक पावणो अशें केलां, जाका लागून भारताच्या इतिहासात जिंदाक एक विशेष स्थान मेळ्ळां. भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं. ह्या वेळार हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित आशिल्ले. रेल्वे मंत्री वैष्णव हांणी देशांतल्या पयल्या हायड्रोजन संचलीत रेल्वे गाडयेच्या सुरवातीक एक इतिहासीक कामगिरी म्हळें आनी ही बाब स्वदेशी हायड्रोजन तंत्रज्ञान विकसीत करपाच्या भारताच्या निर्धाराचें प्रतिबिंब आशिल्ल्याचें नमूद केलें. तशेंच मोदींनी जिंद हांगा पीएम आवास योजना ग्रामीणाच्या 5 लावार्थ्यांक तांच्या घराच्यो चावयो प्रतिकात्मकरित्या सुपूर्द करून तांच्या स्वताच्या घराची स्वप्नां पुराय केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालांतल्या भारत बांगलादेश शिमे लागसार जुमागाच हांगा बीएसएफच्या 18व्या बटालियनाच्या बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. ह्या वेळार बीएसएफ कर्मचाऱ्यां ते संवाद सादतले, प्रहरी संमेलनात उलोवप करतले, झाडां रोवपाच्या मोहिमेत वांटो घेतले आनी बीएसएफ संबंदीत वेगवेगळ्या उदरगतीच्या कामांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. अस्तंत बंगालाक 3 दिसांच्या भोंवडेर आशिल्ले केंद्रीय गृहमंत्री काल राती सिलिगुडीच्या बागडोगरा विमानतळार पावले. ते उपरांत गृहमंत्री सिलिगुडीत बसकेच्या अध्यक्षपदार आसतले. तातूंत राज्यांतल्या शिमे वेवस्थापन आनी सुरक्षा संबंदीत प्रस्नांचो नियाळ जातलो. तशेंच राज्यांत 3 नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाचो नियाळ घेतले आनी जल्म आनी मरण नोंदणी संबंदीत गजालींचेर वेगळ्या बसकेत चर्चा करतले. अमित शाह आयज सांजवेळा कोलकाता वचपा खातीर भायर सरतले. वेपार आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी टॅलिन हांगा एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गत स्थाहकना हांची भेट घेतली. वेपार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आनी उदेंत्या तंत्रगिन्यानाच्या मळार भारत एस्टोनिया सहकार्याक आनीक घटमूट करपाच्या मार्गाचेर दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. तशेंच भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीची वाटाघाटी यशस्वीपणान पुराय जाल्ल्यान निर्माण जावपी नव्या संदींचेरूय तांणी विचारांचे आदार प्रदान केले.
सहाकाना हांच्या हाजेरीत आयोजीत केल्ल्या भारत एस्टोनिया बिझनेस फोरमात उलयतना गोयल हांणी सांगलें की भारत EU मुक्त वेपार कबलातीच्या चौकटीचेर आदारीत भारताची डिजिटल क्षमता आनी संवसारीक दर्जाची उत्पादन क्षमताय हांचो सांगड घालून द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करूं येता आनी भारत EUची भागीदारी आनीक घटमूट जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 16,700 कोटी रुपया परस चड मोलाच्या 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची बुन्याद घालतले. ह्या 3 प्रकल्पांत खराडी जंक्शन आनी शिरूर बायपास हांचे मदलो 53.4 किलोमिटराचो 6 पदरी रस्तो आसा, जाका लागून ह्या प्रकल्पाक लागून जोडणी सुदारतली, प्रवास वेळ आनी येरादारीची गर्दी उणी जातली आनी पुणे वाठारांतली उद्देगीक आनी आर्थीक उदरगत वाडटली अशी अपेक्षा आसा. हे प्रकल्प डिझायन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट आनी ट्रान्सफर DFBOT तत्वाचेर चालीक लायतले आनी ताचो सवलतीचो काळ 29 वर्सांचो आसतलो. ते 4 वर्सांनी पुराय करपाची येवजण आसा. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनी सुनेत्र पवार हांचे वांगडा हेर मानेस्त ह्या कार्यावळीक हजर आसतले. चार्जिंग मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर आनी निवळ येरादारीक उर्बा दिवपा खातीर राज्यांत PM E-ड्रायव्ह येवजणे खाला 70 नवी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनां स्थापन करतले अशी घोशणा गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या. सचिवालयांत नवे आनी नवीकरणीय उर्जा खातें, येरादारी खातें, कदंब येरादारी महामंडळ आनी इंधन वेवस्थापन आनी शाश्वत गतीशीलता खात्याच्या अधिकाऱ्यां वांगडा जाल्ल्या पुनरावलोकन बसकेंत तांणी ही घोशणा केल्या. परवानो आशिल्ल्या मोटरसायकल पायलटांक आनी ऑटो रिक्षा चालकांक इलेक्ट्रीक वाहनां खरेदी करपा खातीर 50% मेरेन अनुदान दिवपाची येवजण तयार करपाक निर्देश दोतोर सावंत हांणी अधिकाऱ्यांक दिल्या. उद्देगीक आनी वेवसायीक आस्थापनांतल्या डिझल जनरेटर संचाच्या सुवातेर ल्हवल्हव बॅटरी उर्जा सांठोवपाची पद्दत, सौर उर्जेचे उपाय आनी हेर टिकाऊ तंत्रगिन्याना सयत निवळ पर्याय दिवपाचें धोरण राज्य सरकार तयार करतलो. उत्सर्जन उणें करपा खातीर आनी पर्यावरण टिकाऊपणा वाडोवपा खातीर कदंब येरादारी महामंडळाच्या पोरन्या डिझल बशींत CNG इंजीन रिट्रोफिट करपाचे निर्देशूय मुख्यमंत्र्यान अधिकाऱ्यांक दिल्यात. मुंबय अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पा बाबत भारत आनी जपाना मदली चर्चा समाधानकारपणान फुडें वता अशें परराष्ट्र वेव्हार मंत्रालयान सांगलां. ह्या प्रकल्पा कडेन संबंदीत सोशल मिडियावेल्या एका पोस्टा बाबत विचारिल्ल्या प्रस्नाक जाप दितना परराष्ट्र वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगलें की ती पोस्ट एका व्यक्तीचें वैयक्तीक मत दर्शयता आनी ती वस्तुस्थिती पेक्षा बरीच वेगळी आसा. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना तांणी सांगलें की जपान E20 श्रेणींतली ट्रेनीची पुरवण करतले, पूण ती 2030च्या दशकांत सुरवातीच्या काळांतूच उपलब्ध जातली, कारण ह्या ट्रेनीची निर्मिती प्रक्रिया अजूनय सुरू आसा. बॅडमिंटनांत आयज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची स्टार शटलर आनी 2 फावटी ऑलिंपीक पदक जिखपी PV सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या जागतीक क्रमवारींत 4थ्या स्थानार आशिल्ल्या चेन युफेई आड खेळटली. जपानाची आदली संवसारीक विजेती नोझोमी ओकुहारा हांणी काल उपांत्यपूर्व फेरयेच्या मॅचींतल्यान भायर सरले उपरांत सिंधून निमण्या चारांत प्रवेश केलो. ताका लागून उपांत्यपूर्व फेरयेची लढत रद्द केल्ली आनी भारतीय खेळगड्याक वॉक ओव्हर मेळ्ळो. फिफा विश्वचषकांत आयज रातीं मियामी स्टेडियमाचेर युरोपीय प्रतिस्पर्धी फ्रांस आनी इंग्लंड हांचे मदीं 3ऱ्या क्रमांका खातीर प्ले ऑफांत खेळ जातलो. फिफा विश्वचषकाचो निमणो खेळ अर्जेंटिना आनी स्पेन मदीं फाल्यां रातीं न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमार रंगतलो. खेळ भारतीय वेळे प्रमाण मध्यान रातीं 12:30 जातलो. आज उपहिमालयाच्या अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांतल्या कांय सुवातांनी व्हड ते सामको दडकानी पावस पडपाचो रेड अलर्ट भारतीय हवामान खात्यान जारी केला. तशेंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आनी उत्तराखंडात दडकानी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरांत वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधांच्या प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी पायाभरणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालांतल्या भारत बांगलादेश शिमे लागसार जुमागाच हांगा BSFच्या 18व्या बटालियन बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले.
बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पी.व्ही. सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या चेन युफी आड खेळटली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.